नमस्कार मंडळी, मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये मी दामोदर चव्हाण आपलं स्वागत करतो। मंडळी, मुक्त विद्यापीठात शिकविल्या जाणाऱ्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची ओळख करून देणारी मालिका आम्ही सुरू केली आहे। नुकतीच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेची ओळख करून दिलेली आहे। त्याचं तुम्ही चांगलं स्वागत केलं म्हणून आज आपण आरोग्य विज्ञान विद्याशाखेची ओळख करून घेणार आहोत। खेड्यापाड्यात अतिदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तसेच आरोग्यविषयक माहिती देणारे शिक्षणक्रम तयार करण्यात आले आहेत। विविध पॅरामेडिकल कोर्सेस तयार करून या शिक्षणक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्यातील आरोग्य मित्र प्रमाणपत्र हा एक अभ्यासक्रम। आरोग्य मित्र शिक्षणक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। प्रवेश पात्रता इयत्ता 7वी पास, स्त्रियांना प्राधान्य दिले जाईल। वय 18 वर्षे पूर्ण असावं। व्यक्ती स्थानिक रहिवासी असावी। कालावधी शिक्षणक्रम 6 महिन्यांचा असून 3 वर्षात तो पूर्ण करावा लागेल। संपर्क कालावधी जून ते एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर हा संपर्क कालावधी आहे। अंतिम परीक्षा मे जून आणि डिसेंबर जानेवारी या काळात घेण्यात येईल। माध्यम शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी राहील। परीक्षा व मूल्यमापन विद्यापीठामार्फत अंतिम परीक्षा घेण्यात येईल। तसेच अभ्यास केंद्रांमार्फत कार्यानुभव परीक्षा घेतली जाईल। उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत। व्यावसायिक वैद्यकीय शिक्षणाचा हा पाया आहे। यात मूलभूत वैद्यकीय संकल्पनांची ओळख करून देण्यात आलेली आहे। दुसरा शिक्षणक्रम आहे रुग्णसहाय्यक। त्याचा कोड नंबर आहे C177। वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यक्तींना डॉक्टरांना आणि इतर व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि खेड्यात रुग्णांना मदत करण्यासाठी रुग्णसहाय्यक मोलाचं कार्य करीत असतात। रुग्णसहाय्यकांना उपयोगी असा हा शिक्षणक्रम आहे। प्रवेश पात्रता 10वी पास किंवा नापास व्यक्ती रुग्णालयात काम करण्यासाठी 7वी पास तसेच विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक। कालावधी शिक्षणक्रम 1 वर्षाचा असून 3 वर्षात पूर्ण करावा लागतो। माध्यम शिक्षणक्रमाचं माध्यम मराठी किंवा इंग्रजी राहील। मूल्यमापन नोंदणीनंतर 1 वर्षाने 100 गुणांची अंतिम परीक्षा घेतली जाईल। उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40 गुण आवश्यक आहेत। अध्ययन पद्धती तज्ज्ञ डॉक्टर्स व विशेषज्ञांचं मार्गदर्शन दिलं जातं। रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळते। प्रात्यक्षिके कार्ये व कार्यानुभव याचा अनुभव घेता येतो। 20 विद्यार्थ्यांचा एक गट करून संमंत्रण दिलं जातं। वर्गात किमान 75% उपस्थिती असणे आवश्यक आहे। अध्ययन साहित्य प्रवेश शुल्कातच अध्ययन साहित्य पुरविले जाते। ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घ्यावं लागतं। तिसरा कोर्स आहे सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स। त्याचा कोड नंबर आहे C179। पात्रता या शिक्षणक्रमासाठी इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असावी लागते। संपर्क कालावधी मे जून आणि डिसेंबर जानेवारी हा संपर्काचा कालावधी आहे। माध्यम शिक्षणक्रमाचं माध्यम इंग्रजीच आहे। अभ्यासक्रम कालावधी शिक्षणक्रम कालावधी 3 महिन्यांचा आहे। नोंदणी कालावधी 2 वर्षांचा आहे। अभ्यासक्रमाचं स्वरूप शरीरशास्त्राची ओळख, उपचारात्मक शिक्षण, उपचारात्मक पोषण, शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञानाची ओळख अशा विषयांची प्राथमिक स्वरूपाची माहिती
दिलेली जाते. मूल्यमापनानंतर सर्टिफिकेट इन न्यूट्रिशन अँड डायटिशियन हे विद्यापीठामार्फत 100 गुणांची परीक्षा घेतली जाते. शिक्षणक्रमाचा 3 महिन्याचा कालावधी संपल्यावर विद्यापीठ अंतिम परीक्षा घेते. अभ्यासक्रम शुल्कातच पाठ्यपुस्तकं दिली जातात. 4था शिक्षणक्रम आहे सर्टिफिकेट इन क्युरेटिव्ह योगा, ज्याचा कोड नंबर आहे C180. आरोग्य क्षेत्रातील हा महत्त्वाचा शिक्षणक्रम आहे. वैयक्तिक आरोग्य किंवा शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने हा शिक्षणक्रम महत्त्वाचा आहे. संपर्क कालावधी जून ते एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर. अंतिम परीक्षा मे, जून आणि डिसेंबर जानेवारीमध्ये अंतिम परीक्षा घेण्यात येते. पात्रता 12वी पास किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. कालावधी शिक्षणक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी आहे. विषय डाएट अँड न्यूट्रिशन, प्राचीन योग साहित्य, योगशास्त्राची ओळख आणि योगाची प्रात्यक्षिके. मूल्यमापन विद्यापीठामार्फत अंतिम मूल्यमापन केले जाते. 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची अंतरिम परीक्षा घेतली जाईल. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक आहेत. 5वा शिक्षणक्रम आहे योग शिक्षक पदविका. हा डिप्लोमा लेवलचा अभ्यासक्रम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचं महत्त्व जास्त आहे हे ओळखून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. शिक्षणक्रमाचं महत्त्व या अभ्यासक्रमात दिसून येतं. संपर्काचा कालावधी जून ते एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर हा संपर्काचा कालावधी आहे. अंतिम परीक्षा मे, जून आणि डिसेंबर जानेवारीमध्ये अंतिम परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रम योग सिद्धांत, शरीरशास्त्र, शिक्षणशास्त्र, योगाभ्यास आणि भारतीय आहारशास्त्र हे मुख्य विषय आहेत. प्रवेश पात्रता इयत्ता 12वी पास आणि वयाची 18 वर्षे पूर्ण. शिक्षणक्रम कालावधी 1 वर्षाचा आहे. माध्यम शिक्षणक्रमाचं माध्यम मराठी आणि इंग्रजी भाषेत राहील. अध्ययन पद्धती तज्ज्ञांचं संपर्कसत्रात मार्गदर्शन दिलं जातं. संपर्क सत्रांमध्ये 75% उपस्थिती आवश्यक आहे. योगांसाठी प्रात्यक्षिके दिली जातात आणि कार्यानुभव पुस्तके दिली जाते. ती व्यवस्थित भरून अभ्यास केंद्रात सादर करायची. अध्ययन साहित्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अध्ययन साहित्याची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. ती डाउनलोड करून घ्यावी लागेल. 6वा शिक्षणक्रम आहे नृत्य योगसूत्र ही पदविका शिक्षणक्रम आहे. नृत्याशी संबंधित हा योगाचा एक शिक्षणक्रम आहे. संपर्क कालावधी जून ते एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा लागेल. अंतिम परीक्षा मे, जून आणि डिसेंबर जानेवारीमध्ये घेतली जाईल. शिक्षणक्रमाचे विषय नृत्य योगसूत्र, नृत्य योग इत्यादींची प्रात्यक्षिके, शरीरशास्त्र, भारतीय शास्त्रीय नृत्य, जागतिक नृत्य प्रकार, आहारशास्त्र आणि आहारासंबंधित व्याधी इत्यादींचा अभ्यास दिला जातो. प्रवेश पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण असणे. शिक्षणक्रम कालावधी 1 वर्षाचा शिक्षणक्रम कालावधी 1 वर्षाचा असून 3 वर्षात तो पूर्ण करावायचा. माध्यम शिक्षणक्रमाचं माध्यम मराठी आणि इंग्रजी आहे. मूल्यमापन 1 वर्षानंतर अंतिम मूल्यमापन केलं जाईल. 40% गुण मिळविणे आवश्यक आहे.
7वा अभ्यासक्रम आहे रुग्ण सहाय्यक, म्हणजे डिप्लोमा इन पेशंट असिस्टन्स. याचा अभ्यासक्रम कोड आहे D177. या विषयाचं स्वतंत्र व्हिडिओ मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलवर आम्ही दिलेला आहे. तो अवश्य पहा, तो संपूर्णपणे पाहायची गरज आहे. 8वा शिक्षणक्रम आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सेलिंग अँड मेंटल हेल्थ. ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सेलिंग अँड मेंटल हेल्थ अभ्यासक्रमाचा कोड क्रमांक आहे P152. संमंत्रक म्हणून काम करण्यासाठी हा एक उत्तम शिक्षणक्रम आहे. संपर्क सत्र कालावधी जून ते एप्रिल आणि जानेवारी ते डिसेंबर हा आहे. अंतिम परीक्षा मे, जून आणि डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. शिक्षणक्रमात एकूण 6 विषय आहेत. अध्ययन पद्धती. संपर्क सत्रात तज्ज्ञांचं मार्गदर्शन दिलं जातं. योगासाठी प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन केलं जातं. कार्यानुभव दिला जातो. 75% उपस्थिती आवश्यक आहे. कालावधी. शिक्षणक्रमाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. माध्यम. शिक्षणक्रमाचं माध्यम मराठी किंवा इंग्रजी आहे. मूल्यमापन प्रक्रिया. 1 वर्षाने अंतिम मूल्यमापन परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. सर्व अभ्यासक्रमांमध्ये 100 गुणांची लेखी परीक्षा आहे. 100 गुणांचं प्रात्यक्षिक घेतलं जातं. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण आवश्यक आहेत. 9वा अभ्यासक्रम आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन हेल्थकेअर क्वालिटी मॅनेजमेंट. त्याचा कोड नंबर आहे P154. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांसाठी हा पदविका अभ्यासक्रम आहे. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये शिक्षणक्रमाची लिंक दिलेली आहे. त्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. ती डाउनलोड करून वाचून काढावी. तर मंडळी, आरोग्य विज्ञान विद्याशाखेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व शिक्षणक्रमांची ही झाली धावती ओळख. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व शिक्षणक्रमांच्या लिंक्स आम्ही जोडलेल्या आहेत. त्यात तपशीलवार माहिती आपणास मिळू शकेल. तसेच मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये यापूर्वी काही शिक्षणक्रमांचे व्हिडिओ आम्ही सादर केले आहेत. तेही आपणास पाहायला मिळतील. तर मंडळी, आपण पुन्हा भेटू संगणकशास्त्र विद्याशाखेच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.